पुरुष आणि स्त्रिया हे आपल्या भावना वेगळ्या वेगळ्या प्रकारे का व्यक्त करतात? सो त्याचं कारण आहे हॉर्मोन्स. पुरुषांचा एक प्रमुख हॉर्मोन म्हणजे टेस्टोस्टेरॉन, जो अगदी महिनाभर स्टेबलच असतो. त्यामुळेच पुरुषांची एनर्जी, मूड किंवा जे इमोशन्स असतात ते सारखेच असतात महिनाभर. पण त्या उलट स्त्रियांचं आहे. सो स्त्रियांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, LH, FSH हे जे काही हॉर्मोन्स आहेत ते महिनाभरात कमी जास्त होत असतात, म्हणजे चेंज होत असतात. आणि त्यामुळेच महिलांच्या शरीरामध्ये 4 हॉर्मोनल फेजेस असतात. पहिली जी फेज आहे ती म्हणजे मेन्स्ट्रुअल फेज, तो म्हणजे पाळीचा काळ. या काळामध्ये एनर्जी कमी असते, शरीर आणि मनाला विश्रांती हवी असते, म्हणूनच भावना जास्त सेन्सिटिव्ह असतात. त्यानंतर दुसरी जी फेज आहे ती म्हणजे फॉलिक्युलर फेज. सो पाळी संपल्यानंतर एनर्जी वाढते, मन थोडं पॉझिटिव्ह होतं, फोकस आणि मोटिवेशन थोडंसं चांगलं होतं ह्यामध्ये. त्यानंतर तिसरी जी फेज आहे ते म्हणजे ओव्युलेशन फेज. ह्या फेजमध्ये स्त्रिया सर्वात आनंदी असतात आणि ही खूप एनर्जेटिक फेज असते. सो ह्यामध्ये त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, त्यांना सोशल होण्याची इच्छा वाढते आणि ह्या फेजमध्ये मूड खूप चांगला असतो. त्यानंतर चौथी फेज ती म्हणजे ल्युटियल फेज. सो ओव्युलेशन नंतर मूड हळूहळू लो व्हायला लागतो, म्हणजे मूड स्विंग्सचा प्रॉब्लेम. त्यानंतर इरिटेबिलिटी म्हणजे चिडचिड, एन्झायटी ही वाढू लागते. त्यानंतर थकवा, एकटेपणा, रडायला येणं अशी लक्षणं दिसायला लागतात. म्हणूनच महिलांच्या ह्या फेजेस समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जे काही पुरुष सतत असा विचार करत असतात की महिलांचा मूड असा सतत का चेंज होतो, त्या कधी खूप खुश असतात, कधी अगदी चिडचिड करायला लागतात, कधी रडायला लागतात, तर त्याचं कारण आहे त्यांच्या हॉर्मोन आणि ह्या हॉर्मोनल फेजेस. सो जेवढं तुम्ही या फेजेस बद्दल समजाल तेवढंच तुम्हाला महिलांच्या इमोशन्स बद्दल सुद्धा समजून जाईल. सो हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसोबत नक्की शेअर करा.